तर जाऊया मित्रांनो या सामन्याकडे. जो सामना रंगणार आहे तो म्हणजेच कालिका माता खारबाव या संघाने नाणेफेकी जिंकून पहिले धाडसी निर्णय घेतला आहे, बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेला आहे तो म्हणजेच गावदेवी नांदोली या संघासाठी. तर दोन आघाडीचे फलंदाज आलेले आहेत किशोर आणि डॉक्टर मनीष आणि गोलंदाजसाठी तयार झालेला गोलंदाज तो म्हणजेच विनायक. तर बघूया काय होतंय, काय घडतंय, पंचाचा सिग्नल येतोय का हा सामना सुरू करण्याचा. आणि एसपीएल ची एक मॅच होणार आहे, याची दखल घ्यायची, नोंद घ्यायची आहे. पहिलाच चेंडू, चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू मिड विकेटच्या वरून जातोय, पहिल्याच चेंडूवर वार करतोय फलंदाज किशोर. या सॉरी या मनीष याने वार केलेला आहे आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर मित्रांनो वार करणं सुरू केलेलं आहे डॉक्टर मनीष यांनी. काय चेंडूला भिरकून दिलाय, मिड विकेटच्या वरून चेंडू जातोय 6 धावांसाठी. सही गणाशा होतोय, धाव संख्या होते त्या म्हणजे 6. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी विनायक. पुन्हा एकदा चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. 3 क्षेत्ररक्षण पाठलाग करतात चेंडूचा, शेवटच्या क्षणी अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि प्रयत्न परमेश्वर म्हटलं जातं. चेंडूला अडवलेला आहे, मात्र 2 धावा इथं अर्जित करतात. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच बिनबाद जिंदाबाद. 8 धावा झाल्या, 2 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली तर गिरीश सांगतात की धावसंख्या झाली ती म्हणजेच 8. पण सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज तो म्हणजेच डॉक्टर मनीष. फुलटो चेंडू सॉंग करतोय, बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही, जमिनीला लगेच चेंडू जातोय या शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र पूर्ण करतात. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच बिनबाद 9 धावा इथे झाले. त्या स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र या चेंडूवर होतंय. स्ट्राईक मिळते ती किशोर याला. बघूया किशोर कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. पुलटा चेंडू, मिस टाइम फटका, चेंडू हा हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि चांगला झेल संपादन करताय आणि फलंदाज इथं होतोय तो फेल. फलंदाजांनी खरोखरच लालच दिली होती, मात्र मिस टाइम फटका खेळतोय किशोर आणि डगआउटच्या आश्रयाला जातोय. पहिला हादरा बसतोय कालिका माता खारबाव या संघाला. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे नवीन फलंदाज, नवीन बॅटर येतोय तो म्हणजेच उमेश. बघूया कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतो ते पाहायचं आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू विशेप मध्ये जातोय, चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. डायरेक्ट हिट जर लागला असता तर पंचांना विचार करावा लागला असता, मात्र 1 धाव इथं पूर्ण करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच धावा झालेल्या आहेत. आता मात्र जबरदस्त लाभ केला चेंडूला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण त्याच्या खाली. तर
मात्र जबरदस्त झेल संपादन करतोय आणि फलंदाजी तो होतोय फेल, तो म्हणजेच डॉक्टर मनीष हा फलंदाज बाद होतोय. तर नेक्स्ट मॅच असणारे, पुढचा सामना असणारे तुफान पिंपळास आणि जय हनुमान गोवे या दोन्ही संघांना विनंती करतोय की रिपोर्टिंग करून घ्यायची आहे प्लीज. तर मित्रांनो, पहिल्या षटकातील खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकात जर आपण विचार केला तर 2 हादरे बसलेत. किशोर हा बाद झालेला आहे, त्यानंतर डॉक्टर मनीष हा देखील फलंदाज बाद झालेला आहे. आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या इथं झाले ती म्हणजेच जिसके आगे भी एक और पीछे भी एक, डबल एक्का म्हणजे 11 धावा इथं झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे गोलंदाज तो म्हणजे निलखंठ. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. समोर असणारे नवीन बॅट्समन, नवीन बॅटर मनोज आणि उमेश, 2 फलंदाज आहेत. स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच मनोज, उमेश स्ट्राईकला आहे. पंच करतोय. टर्नमेंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण तर डीप मध्ये होतोय. मात्र शेवटच्या क्षणी चेंडू जातोय 4 धावांसाठी. इशारा येतो पंतांकडून 4 धावांचा. तर या 4 धावांनी संघाची धावसंख्या भरते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 2 बाद 15 धावा इथं झालेल्या आहेत. कालिका माता खारबाव या संघाचे पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पंच करतोय, पुन्हा एकदा चेंडूला पुश करतोय, ढकलतोय. पॉइंटच्या रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव इथं पूर्ण करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. 1 धावाने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र करतोय मनोज. स्ट्राईक मिळते ती याला उमेश याला. स्ट्राईक मिळते ती फलंदाज, स्ट्राईकला फलंदाज जो आहे तो म्हणजेच मनोज आहे. नॉन स्ट्राईकला फलंदाज गेलाय तो म्हणजेच उमेश. चला वेल्या भाऊ सहकार्य करायचं आहे. पंच ऑन करायचं आहे प्लीज. टाइम सेट करायचा आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज निलखंठ पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज. आता मात्र एज लागते. चेंडू गलीच्या दिशेकडे रवाना होतोय. चांगलं टीपमध्ये क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव इथं मात्र पूर्ण करताना दिसते दोन्ही फलंदाज. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र मनोज करतोय. स्ट्राईक मिळते ती उमेश याला. बघूया 1 धावाने संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 17. मित्रांनो, जागतिक क्रिकेटच्या खेळामध्ये 17 हे अंक अशुभ मानला जातो. बघूया कुठल्या संघाला खतरा जाणवतोय ते पाहायचं आहे. एका बाजूला गावदेवी रांजोळी आणि एका बाजूला कालिका माता खारबाव हे 2 संघ आहेत. तर कुठल्या संघाला खतरा जाणवतोय ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज निलखंठ. टेचच्या अंदाजाने सोडून दिलेला आहे. पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही हात समांतर करतात. धाव मिळते अवंतर. वाईटचा इशारा येतोय. 1 धावाने भर पडलेल्या संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होतोय ती 17 मधून क्रॉस होताना दिसते. 18 धावा इथं झाल्यात. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज निलखंठ.
आता मात्र खोदून काढलेला चेंडूला भिरकून दिला चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिझल्टमध्येच क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता अफर्ट लावले होते मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी. तसेच बालाराम पाटील यांचं आगमन झालेले आहे या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. टीचच्या अंतराने सोडून दिलेला आहे पंच आमच्याकडे बोलतात दोड्यात समांतर करतात धाव मिळते अवंतर वाईटचा इशारा येतो पंचांकडून. एक धावाने संघाची धावसंख्यावरती संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 24 धावा इथं झालेल्या आहेत. शरददादा भोईर माझे अध्यक्ष या संघटनेचे त्याला सुद्धा मी विनंती करतोय व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. एक धाव इथं पूर्ण करता येत दोन्ही फलंदाज एक धावाने संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 25 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज द्वारकानाथ पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज हायटेड मॅन मनोज आहे. आता बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला आहे चेंडू जातोय पेट विकेटच्या वरून 6 धावांसाठी.
धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 34 धावा इथं झालेल्या आहेत. चांगली रणनीती इथं आखलेली आहे. चांगली बॅटिंग फलंदाजी इथं करताना दिसतात दोन्ही फलंदाज उमेश आणि मनोज उर्फ डॅनी असं संबोधित जातात. चांगला चेंडू तर जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा सज्ज होत आहे आपल्या लयमध्ये आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. बघूया कशा प्रकारे उमेश खेळतोय ते पाहायचं आहे. सफल क्रॉस झालेला चेंडू बिरकून दिला. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा इथं अर्जित केलेल्या आहेत आणि 2 धावाने समाधान मानावं लागेल. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 36 धावा इथं झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो. 3 षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा गेल्या. त्यानंतर निलकंठ यांनी 12 धावा दिल्या. त्यानंतर द्वारकानाथ यांनी 13 धावा दिल्या. 11, 12, 13 असं समीकरण इथं लागलेलं आहे. ही माहिती आमच्याकडून सांगतायत गिरीश याच्याकडून माहिती मिळते की पहिल्या षटकामधील 11 धावा गेल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकातील निलकंठ यांनी 12 धावा दिल्या. त्यानंतर द्वारकानाथ यांनी 13 धावा दिल्यात. म्हणजे 11, 12, 13 असं समीकरण चाललेलं आहे. बघूया शेवटच्या षटकामध्ये 14 धावा येतात का नाही ते पाहायचं आहे. तर शेवटचे षटक टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे तो म्हणजेच गोलंदाज बाला येतोय स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी. हाना मारीचं षटक टाकण्यासाठी. 35चं षटक, हल्दीचं षटक, साखरपुड्याचं षटक आणि आपल्या आगरी भाषेमध्ये बोलायचं म्हणजेच कोकवा कोकवीचं षटक. मात्र मनोज तैनात आहे. हायटेड मॅन मनोज डॅनी. खरोखरच बॅटीच्या पट्ट्यात जर चेंडू आलं तर त्या चेंडूवर खरोखरच मोहर उठलेली लागेल ती 6 धावांची. कारण हे 70-70चा कमाल आहे. लागा तो 6 नाही तो विकेट फिक्स. आता चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय या लांब क्षेत्रामध्ये. 2 धावा अर्जित करतायत. जोपर्यंत फेकी येतो तोपर्यंत 2 धावा इथं अर्जित करतात. तिसरी धावाचा प्रयत्न करतात मात्र धावाच्या स्वरूपात मनोज बाद होतोय. फलंदाज मनोज डॅनी हा बाद झालेला आहे. मनोज म्हात्रे मात्र येतोय फलंदाजासाठी. पुन्हा सज्ज होतोय बाला पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चांगला चेंडू होता. स्विंग आणि मिस पाहायला मिळतंय आपल्याला. डॉट चेंडूची सांगता होते. खरोखरच चांगलं व्हेरिएशन ठेवलेलं आहे गोलंदाजीमध्ये. चेंज ऑफ द पेस आपण म्हणतो तोच समीकरण इथं दाखवलेला आहे गोलंदाज बाला यांनी. पुन्हा सज्ज होतोय आपल्या लयमध्ये आपल्या मार्गावर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय बाला. शॉट ऑन पोल चुंबनी घेतली जाते बॅटीची. चेंडू जातोय शॉट फाईन लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. मात्र 1 से ज्यादा कुछ नाही. 1 धाव मात्र एक मिळते. 1 धावाने संघाची धावसंख्या होते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 39 धावा झालेल्या आहेत. धावगतीवर रोख लावण्याचं काम मात्र इथं गोलंदाज बाला यांनी केलेलं आहे. आतापर्यंत मोठा फटका इथं मारून देत नाहीये गोलंदाज बाला. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सोडून दिलेला चेंडू पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही समांतर करतात. धाव मिळते अवंतर. वाईटचा इशारा आहे तो. 1 धावाने भर पडलेल्या संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 40 धावा इथं झाल्या. तर अतिरिक्त धावांचा आपण विचार केला ना तर वाईट हे 4 चेंडू टाकलेले आहेत. पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी बाला.
आता मात्र चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय स्क्वेअरिकच्या रिझन मध्ये, वरून जातोय चेंडू एका टप्प्याने, कारण रोखण्याचा प्रयत्न केला होता, पुढे आला होता, मात्र चेंडू एका टप्प्याने वरून जातोय 4 धावांसाठी. आता फक्त चांगला चेंडू हाताला, तर खोरवट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलेला आहे, चेंडूला भिरकून दिला, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये 2 धाव पूर्ण करते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि पंचांचा बूट आकाशात, आणि या खेळाडूला जावं लागेल खेळाडू कक्षात. अजून एक हदरा बसतोय कालिकामाता खारबाव या संघाला. कोलगेट स्ट्रॉंग टीथचे आर्जिनिन आणि कॅल्शियम बूस्ट. ज्याचा 45 धावा झालेल्या आहेत, नवीन बॅटर येतोय तो म्हणजे संदीप आलेला आहे. आता फक्त बॅटीच्या पट्ट्यात आलेला आहे, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून, इशारा येतोय पंचांचा 6 धावांचा, येतोय षटकार.
पिलाया उसने समंदर को नीचे दिखाया. तर कैलाशवासी बालू बाई शंकर शेलार यांच्या स्मरणार्थ गोपीनाथ शेलार तसेच त्यांचे सुपुत्र युवराज शेलार यांच्याकडून पाणी प्रदान केलेले आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. तसेच राजेश बाबूराव मार्के यांचे सुद्धा जार प्रदान केलेले आहे. तर दोन्ही संघाचे कर्णधार मी विनंती करतो तुफान पिंपळास आणि जय हनुमान गोवे या दोन्ही संघाचे कर्णधार तर ते टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गोपीनाथ शेलार आणि बालाराम पाटील यांना दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचं आहे. अबफ हरिभक्त परायण यांच्यावर ते दोन्ही आमचे मान्यवर आहेत. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय जय हनुमान गोवे आणि तुफान पिंपलास लगेच यायचं प्लीज. तुफान पिंपलास या संघाचा कर्णधार तुफान पिंपलास या संघाचा कर्णधार जय हनुमान गोवे या संघाचा कर्णधार आलेला आहे. वेलकम या क्रीडा नगरीमध्ये तुमचं सुद्धा स्वागत करतोय. मान्यवर इथे आलेले आहेत मी त्यांच्यावर नाणे सोपवतोय कॉईन सोपवतोय. बघूया नाणेफेकीचा खोल कोणा बाजूने लागतोय. एका बाजूला जर आपण बघितलं तर तुफान पिंपलास आहे आणि एका बाजूला बघितलं तर जय हनुमान गोवे हे दोन संघाचे कर्णधार इथं आलेले आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा देतात मान्यवर. तर कॉलिंग असेल जय हनुमान गोवे या संघाचा. छापा असं म्हणणं आहे आणि काट आलेलं आहे. तर तुफान पिंपलास या संघानं नाणेफेकी जिंकलेली आहे. मी अन्यांना विनंती करतोय व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तर बसायचं आहे दोन्ही कर्णधार जर बसायचं आहे तर डिसिजन कळवायचं आहे मात्र. ठीक आहे दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो. एक पारीचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. कालिका माता खारबाव या संघाने 51 धावा केलेल्या आणि 52 धावांचं आव्हान असताना फलंदाजीसाठी आलेले आहेत दोन फलंदाज ते म्हणजेच अशोक आणि गोट्या. पहिला चेंडू चांगला चेंडू होता एज लागली होती मात्र आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद पहिल्या चेंडूमध्ये मिळताना विकेट किपर थोडीशी चुकी करतोय आणि जीवनदान प्रदान करतोय फलंदाज अशोक याला. पुन्हा एकदा सज्ज होतोय मनोज. चेंडूला बिरकून दिला चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. एका टप्प्यामध्ये कलेक्ट करतोय चेंडूला. एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा इथं अर्जित करता येतात. जोपर्यंत फेकी येते तोपर्यंत 2 धावा इथं अर्जित करता येतात. फलंदाज 2 धावाने संघाचं आणि स्वतःचा अकाउंट इथं ओपन होतंय.
पुरा सज्ज होतोय मनोज डॅनी. शॉर्ट पूल करतोय, चेंडूला भिरकून दिलाय, चेंडू जातोय मेघच्या क्षेत्रामध्ये. काय झेल प्रदान केलाय, पहिला हादरा बसतोय गावदेवी रांगोली या संघाला. सुंदर झेल. चांगला चेंडू होता आपल्याच पॉवरप्लेमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय गोलंदाज. एक धाव मात्र पूर्ण करताना दिसत आहे. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 3 धावा इथं झालेल्या आहेत. तर काय झेल प्रदान केलेले आहे जतीन यांनी. खरोखरच शरदजी भोईर यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक देण्यात आलेला आहे. काय झेल घेतलेला आहे, खरोखरच जबरदस्त. असे एफर्ट लावून प्रयत्न करून आणि प्रयत्नाने परमेश्वर म्हटलं जातं आणि झेल घेतलेला आहे जतीन यांनी. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता फक्त चेंडूला दिशा दिल्याचे जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे करताना कव्हर मध्ये. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 4 धावा इथे झालेल्या आहेत. पॉवर प्लेच्या या षटकांमध्ये काय लगाम लावलेल्या या गोलंदाजांनी. खरोखरच जबरदस्त. आतापर्यंत बघितलं आपण तर 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्येवर नजर टाकली 1 बाद 4 धावा इथे झालेल्या आहेत. चांगलीच गोलंदाजीचं प्रदर्शन करताना गोलंदाज मनोज डॅनी हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र फिटकून दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि कुठल्या प्रकारचा चुकी करत नाही. अजून एक हादरा बसतोय गावदेवी रांजोळी या संघाला. रांजोली या संघाला बघूया उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते ऐकण्यासाठी मी विनंती करतोय. खरोखरच आमच्या मित्र ज्यांनी खरोखरच या तालुक्यामध्ये सुमधुर आवाजाने सगळ्यांची मनं जिंकून टाकलेली आहे, कवीवर राज केलेले आहे, अगदी कविता लिहून खरोखरच सगळ्यांची मन उडवून काढलेले आहेत ते म्हणजेच आमचे ज्ञानेश्वर चिकणे. ओव्हर टू ज्ञानेश्वर चिकणे. थँक यू सो मच प्रमोद पाटील, आपलं खूप खूप धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणाधी गणपती गणराजाला साष्टांग नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. सोनालीपाडा आणि सरवलीपाडा ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना, भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना करून मी या 3ऱ्या दिवसाच्या समालोचनाला सुरुवात करतो. ज्ञानेश्वर चिकणे आपलं मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. टेनिस बॉल क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच जतीन यांच्यासाठी जे 500 रुपयांचं पारितोषिक ठेवलं होतं सन्माननीय शरदजी भोईर साहेबांनी आणि ते पारितोषिक मात्र आमच्याकडे जमा झालेलं आहेत. शरदजी भोईर साहेब उद्योगपती सरवळे आणि आपण पाहतोय की माझे अध्यक्ष
आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपये जबरदस्त जो झेल घेतला होता त्या झेलासाठी जतीनला आलेले आहेत. थँक्यू अध्यक्ष, माजी अध्यक्ष साहेब. गोट्या पण 2 षटकार मारतात तर भोईर साहेबांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. इथे पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू पंच केलेला आहे, झेल सुटतोय. रिॲक्शन बघा तिथे गोलंदाजाच्या. खरं तर त्याला वाटलं होतं की हा झेल घेतला जाईल, परंतु कुठे ना कुठे क्षेत्ररक्षकाकडून चूक होतीये. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. खरं तर या संघटनेची सर्व सूत्र म्हणजे टेक्निकल जी सूत्र आहेत ती सचिव साहेबांच्या हाती आहेत. प्रदीपजी जोशी साहेब रशियावरनं ही मॅच पाहत आहेत आणि दोन्ही संघांना त्यांच्याकडून बेस्ट ऑफ लक आलेलं आहे. खरोखरच जोशी साहेब या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालाच होता पहिल्या दिवशी उद्घाटन प्रसंगी आणि नक्कीच चांगलं मार्गदर्शन केलं होतं. त्यानंतर आपण रशियाला गेलात, आपला प्रवास सुखाचा हो हीच आम्ही आई एकविरा चरणी प्रार्थना करतो. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. यावेळी मात्र हुक केलेला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, परंतु दोघांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. डीजे मास्टर आपण जागर हा बघा. हळदीमध्ये कसं तुम्हाला त्रास देतात ना लोक नाचताना, तसं आम्ही त्रास देणार नाही आहोत. फक्त तुमचं लक्ष अगदी तंतोतंत असावं हीच अपेक्षा राहील. नाही असू दे, हरकत नाही, आपल्याला रात्र आज ही काढायची आहे. सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण धावपलकावर पाहतोय 15. खरं तर कालिकामाता खारबाव संघाने आपण पाहतोय टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि 51 धावा करून 52 धावांचं लक्ष दिलं. आणि आतापर्यंत बघितलं अशोक गोड्डा तसेच निलकंठ आणि द्वारकानाथ हे 4 फलंदाज खेळपट्टीवर आले, मात्र त्यामधून अशोक आणि निलकंठ बाद झालेले आहेत. गोलंदाज तयार होतोय संदीप. धावसंख्या धावपलकावर 15 लागलेली आहे. हा फटका चांगला आहे, मिडल ऑफ बॅट घेतलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करू शकलेले नाहीयेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र 2 धावा पूर्ण. वेलकम, सुस्वागतम या क्रीडा नगरीमध्ये. सन्माननीय हेमंतजी गुळवी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम मुसाभाई आपला या क्रीडा नगरीमध्ये, या व्यासपीठावर. जय भोलेनाथ चषक 2025 मध्ये मनपूर्वक सस्नेह हार्दिक स्वागत आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की क्रिकेटचा सन्मान नेहमीच केला जातो त्यांच्या मार्फत. अनेक चांगल्या खेळाडूंचा सन्मान त्यांच्या मार्फत नेहमीच केला जातो आणि यूट्यूबच्या माध्यमातून नेहमीच क्रिकेट पाहण्यासाठी जोडले गेलेले असतात हेमंतजी गुळवी. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू आहे, इथे चांगला झेल, आणखी एक चांगला झेल. व्हॉट अ कॅच. फलंदाज बघूया पंचांचा इथे इशारा मात्र तिसऱ्या पंचांकडे त्यांनी केलेला आहे. भीमर साठी आय थिंक इशारा, यस, तिसऱ्या पंचांकडे केलेला आहे. फुलटॉस चेंडू होता, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला टर्न केलं होतं, खरं तर स्विंग केलं होतं. आता मात्र बघूया आपण हा चेंडू नक्की कुठे होता, कारण क्रिकेटमध्ये एक नियम आहे भीमर चेंडूचा. जर
शरीराच्या काही भागापासून चेंडू उंच असेल किंवा तो खेळण्यासाठी फलंदाज असमर्थ असेल तर निश्चितच नो घोषित केला जातो. बघा इथे पंचांकडून निर्णय दिला जाईल इतकं लक्षात घ्या आणि जो निर्णय असेल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. पंच निरीक्षण करतायत. काही सेकंद अवधी द्या आम्हाला. तर पंचांचा या ठिकाणी इशारा आलेले बीमर आहे आणि हा चेंडू नो घोषित केलेला आहे पंचांकडून. पंच धावा धावलेल्या किती आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवा. 2, 1 सिंगल, 1+1 अशा 2 धावांची भर पडेल. कम नशिबी इथे ठरला मी तर म्हणेन गोलंदाज. बेनिफिट ऑफ डाऊट खरं तर फलंदाजाला मिळाला. बेनिफिट डाऊट नाही आहे तर क्लिअर कट इथे पंचांनी निरीक्षण केलं आणि त्यानंतरच एक मी तर म्हणेन चांगला निर्णय दिलेला आहे. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर 19 लागतीये. प्रमोद पाटील यांनी आज रंग भरला या स्पर्धेमध्ये. प्रमोद आपलं खूप खूप आभार, कारण एका कॉलवर आपण इथं उपस्थित झाला त्याबद्दल अभिनंदनही करतोय तुझं. ओव्हर द विकेट गोलंदाज. हा फुलटॉस चेंडू आहे पुन्हा एकदा त्याच ठिकाणी खेळून काढलेला आहे. यावेळी स्टेप आउट झाले होते. पंचांच्या मनात तसं काही संदेह नसेल. आणि काय झालंय ही आत्महत्या. किती रागात बघतोय बघा फलंदाज, कारण त्याला माहित आहे माझी विकेट ही महत्वाची विकेट होती आणि अगदी स्वस्तात ही विकेट गेलेली आहे. शार्क टैंक इंडिया सीजन 4 देख रहा है इंडिया. दमदार बिजनेस आइडियाज. नियो सेटिंग कंटेंट एक एआई पावर्ड. कॉलिंग खराब होती खरं तर. करणार बघा. कधी कधी अति आत्मविश्वास नडला जातो. इथे तेच घडले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस. मागच्या 6 चेंडूंचा विचार केला ना मित्रांनो तर 5 चेंडू हे फुलटॉस पडलेत, लोअर फुलटॉस.
इथे काय घडलंय? पुन्हा एकदा आत्महत्या. प्लॅनिंग व्यवस्थित नाहीये, कॉम्बिनेशन व्यवस्थित नाहीये, अगदी कॉलिंग ही व्यवस्थित नाहीये आणि त्यामुळे आणखी एक महत्वाची विकेट धावबादच्या रूपाने. चेंडू शिल्लक आहे तर अजून 10. ना तर तुम्ही क्रिकेट खेळायला जाताना महिला मंडळ कधीच नाक मुरडणार नाहीत. बॅकफुटला गेले फलंदाज. इथे पंच केलेला आहे चेंडूला. पंच क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल आली, डबल मध्ये ही लगेच कन्वर्ट झाली सिंगल. आता मात्र बॅकअप नाहीये, व्यवस्थित बॅकअप नव्हतं आणि 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावांनी धावसंख्या धावफलकावर 29 करायच्यात आता 23. 7 चेंडू 23 ची गरज. हा चेंडू जो आहे तो तोलून मापून टाकावा लागेल गोलंदाजाला आणि तोलून मापून खेळावा लागेल फलंदाजाला. इस गेंद के बाद पता चलेगा बिल्कुल आखिरी ओवर में कितना टारगेट यहाँ पर देते हैं. ओहो, पुढे गेले फलंदाज. स्टेप आउट झाले. त्यानंतर चेंडू अगदी यष्ट्यांच्या वरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. आता 6 चेंडू आणि 23 ची गरज. 6 चेंडू 23 ची गरज. बेमार फलंदाजी करावी लागेल. मात्र कालिका माता खारबाव संघाचा विचार केला ना तर नक्कीच आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला त्यांनी. नितीन चौधरी यांच्याकडून कालिका माता खारबाव संघाला शुभेच्छा आहेत. खरं तर कालिका माता खारबाव संघाची इनिंग गाजवली ती 17 धावा करत उमेशने. उमेशच्या बॅटमधून 2 चौकार आले. त्यानंतर मनोज डॅनी यांच्या बॅटमधून एक षटकार आला आणि मनोज याच्या बॅटमधून ही 11 धावा आल्या. इथे मात्र मिड विकेटला चेंडू खेळून काढलेला आहे. असं वाटतंय की मॅच सोडला आहे की काय.
40-45-50चे आपण झालो, परंतु क्रिकेटसाठी अगदी तोच जोश. आणि क्रिकेटमध्ये बाकी काही मिळो न मिळो तुमचं शरीर फिट राहते. शरीर संपदा ही खूप मोठी संपदा असते, खूप मोठी संपत्ती असते. जोपर्यंत शरीर चांगलं तोपर्यंत निश्चितच तुमच्याकडे प्रत्येक संपत्ती कमावण्याचा एक रस्ता असतो. धावसंख्या आता मात्र 1ने पुढे सरकेल. लेग बायचा इशारा येतो पंचांचा. धावा धावपलकावर लागलेले फक्त 31 करायच्यात, अजून 21. 4 चेंडू 21 धावांची गरज. गावदेवी रांजणोली अगदी हा बाजूचा संघ, बाजूच्या गावचा संघ, मात्र ह्या मैदानाची माहिती असूनही आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी त्यांच्याकडून झालेली नाही. फक्त थोडासा जो प्रतिकार केला तो द्वारकनाथने केला. द्वारकनाथच्या बॅटमधून 3 चौकार आले, परंतु त्यानंतर त्याला कोणीही म्हणावी तशी चांगली साथ दिलेली नाहीये. चला आता किती टाइमपास करताय प्लीज. या रात्रीमध्ये कसं असतं, रात्र थोडी आणि सोंग फार. चेंडू हवेत आहे, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगलला डबलमध्ये जरी कन्वर्ट केलं तरी फरक जास्त पडणार नाहीये, कारण आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. आणि हे 3 षटकार मारले तर मला वाटतं उचलून नेतील खेळपट्टीवरून. पिंपलास संघ शिवाजी आपला निर्णय कळवा. शिवाजी, पिंपलास संघाचे कॅप्टन शिवाजी म्हात्रे आपला निर्णय कळवा. हा चेंडू हवेत आहे. आता मात्र गोलंदाज चेंडू खाली. सुंदर सुरेख झेल, फलंदाज फेल. एका षटकामध्ये सर्वात